आज आमच्या घरी आलेले आहेत पाहुणे, कारण आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून आईला भेटायला ह्या तिच्या बहिणी म्हणजे माझ्या मावशी ह्या आलेल्या आहेत. आणि त्यांचं जेवण हे सुरू आहे. माझं जेवण झालेलं आहे आणि मी इकडे किचन ओटा सगळं आता आवरून ठेवलेलं आहे. मग त्यांचं जेवण करून त्या रिटर्न गेलेल्या आहेत त्यांच्या घरी. हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर ह्या आहेत संगीता वहिनी आणि त्या दुसऱ्या आहेत त्या दीपा वहिनी. तर दीपा वहिनीच्या भावाची आता आहे एंगेजमेंट. तर एंगेजमेंटची तयारी तर सुरूच आहे, पण त्याच्यानंतर गुढीपाडवाही आहे म्हणून त्या एंगेजमेंटला जाणार आहे. तेव्हा त्या नवरीसाठी हे घाटी चोळी जे असतं तेही घेऊन जाणार आहेत. मग मी संगीता वहिनी आणि दीपा वहिनी आम्ही इथे बनवत आहोत गाठी. वेगवेगळ्या प्रकारच्या गाठ्या आम्ही इथे बनवत आहोत. तर याच्यामध्ये हे जे मोठे मुरमुरे असतात तर त्याची गाठी मी बनवत आहे. आणि जे खारीक खोबऱ्याची मेन मोठी गाठी असते त्याही इथं संगीता वहिनी त्या बनवत आहेत. खारीक खोबऱ्याची गाठी बनवायला थोडासा त्रास होत होता, कारण जे खोबरं आणि खारीक दोन्ही असे जाड होते. मग ते सुईमध्ये ओवायला थोडासा त्रास होत होता. तरी इथे जी खारीक आहे ती संगीता वहिनीने येताना थोडीशी भिजवून आणली होती म्हणून ती थोडीशी ओवायला सोपी जात होती. आणि हे जे आहे मुरमुऱ्याची गाठी तर ती पहिल्याच वेळेस ट्राय केलेली होती, अशी ऑनलाईनही मी बघितली नव्हती. पण जे सकाळी मावशी आल्या होत्या तर त्यांनी सांगितलं की त्याची छान गाठी होते म्हणून ते मुरमुरेही आजच विकायला आले होते तर ते मी घेतले होते. मग त्याची खरंच ती गाठी जी आहे ती छान झाली. त्याचं कलर कॉम्बिनेशनही मस्त झालेलं आहे. माझी सगळ्यात चांगली गाठी आहे की नाही. ही चॉकलेटची गाठी एक बनवलेली आहे आणि हिलाही ओवायला थोडासा त्रास झालेला आहे. 2 वेगवेगळे दोरे घेऊन मग थोडंसं म्हणजे थोडा जास्त वेळही तिला लागलेला आहे आणि थोडीशी वेगळी ती ओवायला लागलेली आहे, कारण ते जे चॉकलेट आहेत ते थोडेसे जड आहेत म्हणून. तर तीही गाठी एकदम मस्त झाली. तर आता गाठ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि आमचा चहाही झालेला आहे. तिकडे खूप राडा आम्ही करून ठेवलेला आहे आणि माझं हे इकडे सुरू आहे एक नवीनच काम मी बनवत आहे इकडे ऑर्गॅनिक कलर्स. आता होळीही म्हणजे पाडव्याच्या पहिले तर होळी आहे आणि हा व्हिडिओ पोस्ट करायला मला थोडंसं लेट झालेलं आहे. तर आता मी इथे बनवत आहे ऑर्गॅनिक कलर्स. तर मला होळीसाठी ऑर्गॅनिक कलर बनवायचे होते म्हणून हा सगळा कुटाणा मी एवढा केलेला आहे. आणि मी तर माझी परेशानी करून घेतलीच. त्याच्यासोबत संगीता वहिनी होत्या, त्यांनी मला थोडीशी हेल्प केलेली आहे. आणि हे करताना जे तांदूळ वगैरे आहे ते रात्री मी पहिले भिजू घातलेले आहे, मग नंतर दुसऱ्या दिवशी वाळत घातलेले आहे आणि नंतर आता हे कलर बनवणं सुरू आहे. तर याच्यामध्ये मी एक बीटचा कलर बनवलेला आहे, एक हळदीचा बनवलेला आहे आणि एक जी आपली पालक भाजी असते त्याचाही बनवलेला आहे. तर हे सगळं बनवताना खूप राडा झाला होता. म्हणजे मला स्वतःसाठी तर म्हणजे आता शूट करायचं आहे त्याच्यासाठी हे ऑर्गॅनिक कलर बनवायचेच होते, पण हे कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ मला पोस्ट करायचा होता, पण तो पोस्ट करणं माझ्याकडून झालेला नाही आहे. आता होळी वगैरे सगळं होऊन गेलेलं आहे. तर हा खूपच जास्त म्हणजे जेवढा व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण असा खूप जास्त राडा ह्या कलर्सचा झालेला होता. आणि हे पण कलर जे आहेत ते खूप छान असे बनलेले होते. आता इथे हे जे कलर्स आहे ते खूप छान असे बनलेले आहे. एवढा वेळ गेला, एवढा ताणही झाला, पण जे कलर्स आहेत ते खूप मस्त बनलेले आहेत. त्याला कलरही खूप छान आलेला आहे. पण आता ते कलर्स मला उद्या सगळे रेडी होऊन मिळतील. मला आता ते पूर्ण वेळ सुकत घालायला लागतील, पण ते उन्हात मला सुकवता येणार नाही कारण त्याचा कलर हा उडून जाईल, म्हणून सावलीतच दिवसभर त्याला आता सुकवायचं आहे. तर आता ते कलर्सचं तर सगळं झालेलं आहे आणि आता आमच्या गाठ्याही
बऱ्याचपैकी सगळ्याच बनवून झालेल्या आहे. पण एक छोट्या मुरमुऱ्याचीही गाठी आम्ही बनवायचं ट्राय करत होतो, पण त्याचा खूप कंटाळा आला होता, कारण एवढे छोटे छोटे मुरमुरे आम्ही किती ओवत बसणार असं वाटलं होतं. पण मग दीपा वहिनीने म्हणजे 2-3 लाईन्स या त्या छोट्या मुरमुऱ्याच्या ओवून दिलेल्या आहेत. मग आता त्याचं बघू आम्ही कशी गाठी किंवा त्याचा छान असा हार बनवता येईल ते. मग आता मी इथे तेच जे मुरमुरे आहेत तर त्याचा एक छान असा हार बनवायचा ट्राय करत आहे. त्याच्यामध्ये आपले जे छोटे गोल्डन बॉल्स वगैरे आहेत तेही मी इथे ॲड करत आहे. आम्ही तिकडे कलर्स बनवत होतो, तोपर्यंत इकडे दीपा वहिनीने सगळं आवरून घेतलेलं आहे आणि सगळं क्लीन वगैरे करून मस्त स्वच्छ केलेलं आहे. तर आता हे करता करता संध्याकाळ झालेली आहे आणि आता संगीता वहिनी आणि दीपा वहिनी यांना त्यांच्या घरी जायचं आहे. पण आणखी आमचं एक काम बाकी आहे, जी आम्ही एक छोटीशी दुरडीही आणलेली आहे. त्याच्यात आम्हाला कलर्स वगैरे पॅक करायचे आहेत. आम्ही दुपारी बाहेर गेलो होतो, पण आम्हाला कलर्स जे आहेत ते भेटलेले नाही आहेत. जर ते रेडीमेड कलर्स मिळाले तर मग ते जी आहे दुरडी पॅकिंग करायची आहे तर ती आताच पॅक करायची आहे. म्हणजे जे दीपा वहिनीला उद्या किंवा परवाच त्यांच्यात तिकडे आईच्या घरी जायचं आहे. मग त्यांचं हे जे काम आहे ते सगळं आजच होऊन जाईल. तर आता जे कलर्स आहेत तर मध्ये थोडा वेळ गेला, मग नंतर ऋतूचा कॉल आला होता, तर त्याला कलर्सही मिळालेले आहे. आणि जी छोटी दुरडी आहे तर ती अशा प्रकारे आम्ही डेकोरेट केलेली आहे. म्हणजे त्याला आणखी वरून नेट वगैरे ते लावायचं बाकी आहे. आणि हा तो हार आहे, हा तो राणी हार आहे, कारण अशाच प्रकारचा राणी हार असतो आणि छान असा तो मुरमुऱ्याचा मस्त असा बनलेला आहे. तर आता सगळं आमचं बनवून झालेलं आहे आणि भैया जे आहेत ते हे संगीता वहिनी आणि दीपा वहिनीला घ्यायला आलेले आहेत. आणि आता आम्ही ते गप्पा मारत बसलेलो आहे. आणि ऑलरेडी 2 वेळेस आमचा चहा झालेला आहे, तरीही पुन्हा माऊली एकदा चहा आता घेत आहे.